अंतिम सामन्याचा 12 मॅच बदलापूरचा जॉन सीना सैफ ठरतो या मॅचचा 12 मॅच। त्या ठिकाणी समोरच कॅमेरामॅनच्या समोरच आपण प्राइज द्यायचे। सन्माननीय अप्पा शेठ बारे यांना विनंती आपण यापुढे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आहेत। या दरम्यान आमचे भरत शेठ राऊत यांना विनंती आपण पुढे या। तीन विकेट अँड मोक्याच्या क्षणी सामना जेव्हा टर्न होत होता तेव्हा मात्र सैफने केलेला कारनामा या मॅच मध्ये पुन्हा एकदा आमदार 11 संघाला घेऊन आलेला आहे। या ठिकाणी अब्बासभाई शेख यांना विनंती आपण पुढे या। पिंट्या दादा पडवळ यांना विनंती आपण पुढे या। अप्पा शेठ वारे आपण समोर या। प्रयेश साणे यांना विनंती आहे समोर या। त्यानंतर आमचे सांगुळकर दादा यांना विनंती आपण या, आपण समोर या। दर्शनजी सांगुळकर, संदीपजी देशमुख यांना विनंती आपण समोर या। पप्पू दादा सपकाळ आपणास विनंती आपण समोर या स्टेजच्या। या दरम्यान अरुणजी कुलकर्णी काकांना विनंती आपण देखील समोर या। सर्व मान्यवरांना विनंती राहील सर्व जे संघ या ठिकाणी उपस्थित होते आणि संघाचे संघ मालक त्यांच्या वतीनं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे आजच्या रात्रीमध्ये। आणि आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहोत। प्रथमतः आमचे सर्व ऑफिशियल टीमचं आम्ही मनपूर्वक बदलापूर प्रीमियर लीगच्या वतीने आभार मानू। शहापूरची आन बान शान मिस्टर मुन्ना पठाण, त्यानंतर अभयजी पाटोळे, अमितजी डांगरे सर यांचं विशेष कौतुक जे ऑफिशियल पंच होते। त्यानंतर ऑफिशियल कॉमेंटेटर आमचे रोशनजी संते सर, सोनू बांगर सर यांचं विशेष कौतुक आपण करू। ऑफिशियल स्कोरर आणि आमची लाईव्ह टेलिकास्टची संपूर्ण टीम जे मात्र आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं होतं हर्षदजी भोपी यांच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक आभार। संदीपजी देशमुख यांना विनंती आपण समोर या, आपलंही स्वागत आहे। या ठिकाणी प्रथमतः उमेश आपण मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत। या ठिकाणी विशेष सन्मान होईल प्रत्येकाचा आणि त्यानंतर ऑफिशियल पंचांना विनंती आहे की आपण पुढे या। प्रथमतः मुन्ना पठाण सर आणि अभयजी पाटोळे, अमितजी डांगरे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्या सन्मानाचा स्वीकार पण करायचा। या अभय पाटोळे सर, वैभव पारसेकरांना विनंती की आपल्या शुभस्य आपण अभयजी पाटोळे जे ऑफिशियल पंच आहेत 2 दिवस आपण
त्यांची मेहनत पाहिली. मॅन फ्रॉम अंबरनाथ यांचा सन्मान आपण करू. त्यानंतर मुन्ना पठाण सर जे खास शहापूरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑफिशियल अंपायर्स यांना विनंती आपण या. आणि आमचे बदलापूरचे अमितजी डांगरे सर यांना विनंती आपण समोर या. अमितजी डांगरे सर यांना विनंती आपण या. त्यानंतर आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या टीमचे आमचे ओमकार सावंत आपण या. त्यानंतर आमचे सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण प्रथमतः आमदार 11 संघाचे संघ मालक शैलेशजी पडवळ अभि कुलकर्णी यांना विनंती करा. आपल्या शुभास आपण शैलेशजी पडवळ यांना सन्मानित करावं. प्रहितजी साणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होईल. जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांचा आणि संघ मालकांचा ठिकाणी कौतुक करू. कारण त्यांच्याशिवाय स्पर्धा अधुरी आहे मित्रांनो. लक्षात असू द्या, जेव्हा त्यांनी संघ घेण्यासाठी मंजुरी दाखवली आणि त्यानंतर प्रत्येक गावातील खेळाडूला इथे एक चांगलं व्यासपीठ ज्यांच्या पतीने निर्माण करून दिलं. या सन्मान आपण पाहतोय. सन्माननीय दर्शनजी सांगुळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेन उमेश सोनकर यांना आपण दर्शनजी सांगुळकर यांना सन्मानित करावं, जे स्वरा 11चे पुरस्कर्ते होते. यानंतर आमचे पप्पू शेठ सपकाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान तेज अँड कोमल 11 संघाचा सन्मान आपण करणार आहोत. मी स्वप्नील सावंत यांना विनंती करेन आपण पप्पू शेठ सपकाळ यांना सन्मानित करावं. यानंतर या स्पर्धेला ज्यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे ते आमचे सन्माननीय भरत शेठ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान पुन्हा एकदा अभिजित कुलकर्णी यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण करायचा. यानंतर आपण पाहतोय सन्माननीय आमचे जुने जाणते खेळाडू बदलापूरचे अब्बास भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करू. रमेश भाई कोहार यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण अब्बास भाईंना सन्मानित करावा. गेली कित्येक वर्ष बदलापूर संघासाठी चांगला खेळ, त्यांचं चांगलं योगदान असेल. एक पॅकरच्या भूमिकेत आम्ही नेहमीच त्यांना पाहिले. बदलापूरचे नामांकित पॅकर्स होते अब्बास भाई. आणि त्यानंतर आमचे सन्माननीय देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. अभिजित कुलकर्णी आपण करा. आपल्या शुभास आपण देशमुख साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचंय. त्यानंतर आमचे अनिकेतचे पिताश्री या ठिकाणी आहेत. सन्माननीय कुलकर्णी काका यांचा सन्मान या ठिकाणी होईल. उमेश सोनकर यांना विनंती आपल्या शुभास आपण कुलकर्णी काकांना सन्मानित करावं. उमेशजी सोनकर यांना विनंती आहे कुलकर्णी काकांना आपण सन्मानित करावं. यानंतर बदलापूरचे आणखीन एक उद्योजक गोरे शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करू. वैभव पारसेकर यांना विनंती आहे. आणि यानंतर लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. अप्पाशेठ वारे बेलोलीचे नामांकित उद्योजक आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा सन्मान होईल. अभिजित कुलकर्णी यांच्या शुभास्ते होतोय. यानंतर आपण इतर आकर्षक पारितोषिके देणार आहोत. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये निवडला गेलेला आहे. आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय या ठिकाणी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दर्शनजी सांगुळकर यांना विनंती करेन या दोन्ही मान्यवरांना आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक द्यायचे. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आतिश थोरवे, आरसीबी टीमचा हा खेळाडू आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला निवडला गेला.
त्याचा सन्मान या ठिकाणी होतोय। बदलापूर गावातील ही संकल्पना आपण पाहतो पहिल्या वर्षामध्ये अत्यंत सुरेख पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी झालेली आहे। संपूर्ण ग्रामस्थ मंडळाला या स्पर्धेचं श्रेय जात आहे, सर्वांची अफाट मेहनत आहे आणि सर्व स्पॉन्सर्स आपण पाहतो जे 6 संघ मालक होते ज्यांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा यशस्वी या ठिकाणी होत आहे। यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजांना ज्याने नामोहरण करून सोडलं असा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय, त्या गोलंदाजाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। मी हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन आमचे गोरे शेठ आणि अब्बास भाई यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक द्यायचे आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे BPL 2024 चा श्लोक फुलवरे। यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने मात्र अत्यंत चांगला धाबा बनवल्या, खऱ्या अर्थाने आपण पाहतो या लीग मध्ये ऑरेंज कॅप असते तर प्रत्येकाला ठाऊक आहे त्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप असते, परंतु त्याच्या खालोखाल ज्याने मात्र ज्या धाबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असा खेळाडू बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय प्रयेशजी साने आणि कुलकर्णी काकांना विनंती करेन आपण पुढे या, आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक देऊ आणि हे पारितोषिक आहे या पारितोषिकाचा हकदार आहे अत्यंत चांगला खेळ ज्याचा राहिलाय तो खेळाडू आहे नितेश पिसेकर। तेज अँड कोमल 11 संघाचा खेळाडू आहे। यानंतर आपण बार ऑफ द सिरीज देण्या अगोदर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जो या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये परास्त झाला, संघ थोडासा बॅकफूट वरती राहिला। आज सन्माननीय भूषणजी मुंडे यांना विनंती आपण या पुढे, अबोल मुंडे यांना विनंती आपण या, कारण जी ट्रॉफी आपण पाहतोय त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे ते देखील या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर आहेत। खऱ्या अर्थाने जे दानशूर व्यक्तिमत्व असतात त्यांना विनंती राहील हृदयाच्या अंतःकरणातून की आपण या, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं आणि आता आपण त्यांच्या अनुपस्थितीत आपण या ठिकाणी नक्कीच हे पारितोषिक देणार आहोत। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे संघ स्वरा 11 हे पारितोषिक देण्यासाठी मी पप्पू शेठ सपकाळ आणि आमचे शैलेशजी पडवळ यांना विनंती करून आपण पुढे आपल्या शुभास्ते आपण देऊया हे पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं। एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वरा 11 संघासाठी, जो संघ दर्शनजी सांगुलकर यांनी पुरस्कृत केलेला संघ होता आणि तो चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झालेला आहे या स्पर्धेमध्ये। जे मस्त थोडीशी बॅकग्राऊंड यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय अप्पा शेठ बारे आणि भरतजी राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आपल्या शुभ असते। आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे जो सेमीफायनल मध्ये हा देखील संघ परास्त झालाय तो तिसऱ्या क्रमांकाचा हकदार राहिलाय RCB रॉयल चॅलेंजर्स बदलापूर सरोज कोहारी यांचा संघ। सरोज कोहारी देखील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, अगदी आपण पाहतो त्यांनाही विनंती आहे आपण असाल तर या, आपल्या संघाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाने। यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक काही रोख रक्कम अनामत रक्कम आहे आणि या ठिकाणी भव्य दिव्य BPL ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आहे। हे पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय देण्यासाठी आम्ही सर्वच मान्यवरांना विनंती करू या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या शुभास्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत आणि
एक चांगला फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाचा मानकरी खऱ्या अर्थाने काही खेळाडूंना काही प्रेक्षकांना असं वाटलं होतं की जणू काही आता आमदार 11 संघावरती हा संघ मात करेल, परंतु काही धावांपासून तो संघ दूर राहिला. थोड्याशा चुका जरूर जाणवल्या आणि तो संघ रनर अप ठरलाय. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे टीम तेज अँड कोमल 11 बदलापूर टीम. चला सर्वांना विनंती आहे, सर्वांच्या उपस्थितीने आपण हे पारितोषिक देणार आहोत. ऑल टीम या लगेच. तेज अँड कोमल 11. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत. आणि आता मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली होती. सन्माननीय भरत शेठ गजानन राऊत साहेब यांच्या वतीनं त्यांना विनंती करेन आपण या भरत शेठ पुढे आपल्या शुभास आपण देऊया. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हे काय वेगळं सांगायची गरज नाही आहे, स्पर्धेचा भाग्यवान खेळाडू. परंतु हे पारितोषिक देण्या अगोदर मी या क्रीडांगणाचे मालक आदरणीय मयूरजी पिसेकर आणि आदरणीय प्रतीकजी पिसेकर यांचा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण इतकी मोठी उपलब्धी त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिले ना, IPL ISPL अशा मोठमोठ्या टुर्नामेंट नंतर बदलापूरकरांचं हे भाग्य समजावं लागेल की त्यांना नाईट टुर्नामेंट ही लीग खेळण्यासाठी मिळालेलं आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही बंधूंसाठी. बदलापूरची ती A1 जोडी आहे, त्यांचा मनपूर्वक आभार. आणि आपण देऊया मॅन ऑफ द सिरीज ज्याने मात्र चांगल्या धावा, अक्षरशः प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडलेला फलंदाज संघ आमदार 11. आणि मला तरी वाटत नाही की या खेळाडूला सायकलची आता गरज असेल, कारण फेमस सायकल शॉपचे ते ओनर देखील आहेत. आणि असा भाग्यवान खेळाडू या मॅचचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा हराब शेख ठरतोय. मॅन ऑफ द सिरीज BPL 2024 सीझन 1 मध्ये ठरलेला भाग्यवान खेळाडू पहिल्या पर्वाचा भरत शेठ राऊत यांच्या शुभाशय आपण देत आहोत. मॅन ऑफ द सिरीज ची स्पोर्ट्स सायकल. जर कोणाला सायकल हवी असेल तर उद्या ठीक 10 वाजता ऑक्शन चालू होईल असं मला तरी वाटतंय, कारण सायकल ही गोष्ट त्याच्यासाठी काही नवीन नाही आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय जी आमचे भूषणजी मुंडे यांचाही मनपूर्वक आभार आणि अमोलजी मुंडे यांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि यानंतर या स्पर्धेचा संतोषजी पांडुरंग मुंडे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आलेल्या आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आपण देऊया